अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मित्रांनो स्वयंपाकघरात। आपले स्वयंपाकघर जे आहे मित्रांनो, ह्या स्वयंपाकघरामध्ये अशा 5 वस्तू आहे मित्रांनो। स्वयंपाकघरामध्ये अशा 5 वस्तू आहे, जेणेकरून मित्रांनो ह्या 5 वस्तू ज्या आहेत मित्रांनो त्या आपण घराबाहेर काढून टाका मित्रांनो। ह्या 5 गोष्टीमुळे घरामध्ये वादावाद होईल मित्रांनो, घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा साठेल आणि घरामध्ये ह्या 5 गोष्टींमुळे मित्रांनो म्हणजे 5 वस्तूंमुळे घरामध्ये वादावाद होतील मित्रांनो, घरामध्ये कलह होतील, घरामध्ये भांडणं होतील मित्रांनो, घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा होतील, नको त्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल मित्रांनो। बघूया ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्या मित्रांनो। हे बघा, आधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि एक लाईक करा मित्रांनो। हे बघा मित्रांनो, स्वयंपाकघर हा घरचा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो। स्वयंपाक रूम जे आहे खूप खूप महत्त्वाची भाग आहे आपला। स्वयंपाकघरात ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत थेट संबंध वास्तुशास्त्राशी आहे मित्रांनो। आज तुम्हाला किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक रूममध्ये अशा 5 ज्या वस्तू आहेत मित्रांनो, या वस्तू आपण जर ठेवल्या मित्रांनो ह्यामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात मित्रांनो। बघूया, आपण जाणून घेऊया या कोणकोणत्या 5 वस्तू आहेत मित्रांनो। हे बघा, पहिली जे आहे मित्रांनो, हे बघा, आपल्या कुटुंबातील सदस्यांना अनेक हे काय मित्रांनो समस्या सामोरे जाऊ लागू शकते। किचनमध्ये हा किचनमध्ये स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूचा थेट संबंध मित्रांनो वास्तुशास्त्राशी आहे, म्हणूनच आपण किचनमध्ये ह्या 5 गोष्टी कधीही ठेवायला नको मित्रांनो। बघूया ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत जे मित्रांनो। हे बघा, वास्तुशास्त्रानुसार आपण घरामध्ये शिळे अन्न मित्रांनो, शिळे अन्न आपण कधीही घरामध्ये ठेवू नये मित्रांनो। ठेवल्यास नकारात्मकता ऊर्जा वाढते मित्रांनो। स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकता ऊर्जामुळे आपण जर शिळे अन्न ठेवले मित्रांनो तर नकारात्मकता ऊर्जा वाढणार आहे, आणि हा नकारात्मकता ऊर्जा वाढल्यामुळे आई अन्नपूर्णा नाराज होऊ शकते मित्रांनो, ती कोपू शकते, ती आपल्या घरावरती आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जाऊ शकते मित्रांनो। त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो। म्हणून घरामध्ये आपण हे बघा, आपल्या घरामध्ये जर शिळे अन्न जर ठेवले तर आपल्या प्रगतीत सुद्धा होणार नाही मित्रांनो, कारण की आपण रात्रीच्या वेळेस स्वयंपाक करतो मित्रांनो। महिलांना सांगणार आहे मित्रांनो, मी आधी महिलांना, विशेष करून महिलांना, आपल्याला जेवढे अन्न पाहिजे, जेवढे आपल्याला पोळ्या पाहिजे मित्रांनो तेवढ्याच पोळ्या बनवायच्या आहे, जेवढी आपल्याला भाजी पाहिजे तेवढीच बनवायची आहे मित्रांनो। जास्तीची पोळी भाजी आपण बनवायची नाही, आणि आपण जर ठेवली तर त्यामुळे शिळे अन्न जर घरामध्ये ठेवले तर याचे विपरीत परिणाम आपल्याला होतील मित्रांनो। ही एक गोष्ट आहे, किचनमध्ये शिळे अन्न आपण कधीही ठेवू नये। आणि नंतरची जी वस्तू आहे बघा मित्रांनो, तुटलेले भांडे। जर तुम्ही स्वयंपाकघरात तुटलेले भांडे, तुमच्या घरात स्वयंपाकघरामध्ये तुटलेले भांडे जर असतील तर ते लगेच घराबाहेर काढून फेकून द्या मित्रांनो। वास्तुशास्त्रानुसार घरातील तुटलेले भांडे, ताट असो किंवा छोटे भांडे असो किंवा छोट्या वाट्या असो, बघा मित्रांनो आपले ताट पण एखाद्या वेळेस तुटलेले असू शकतात, किंवा त्यांना अशा भेगा पडलेल्या असू शकतात, किंवा ते चेपलेले असू शकतात। हे बघा, त्यांना आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकतो मित्रांनो। म्हणून प्रमुख कारण काय आहे मित्रांनो, यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा येऊ शकते मित्रांनो, आणि आपले त्रासही वाढू शकतात मित्रांनो। यामुळे आपली प्रगती आहे ती सुद्धा थांबू शकते। म्हणून आपण काय करायचं आहे, तुटलेले जे भांडे आहे मित्रांनो आजच आपण घराबाहेर काढून द्यायचे आहे। हे बघा, आपल्या स्वयंपाकघरामध्ये तणाक्ष आणि टोकदार वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये जे आहे मित्रांनो चाकू, कात्री यासारख्या टोकदार गोष्टी मित्रांनो, चाकू, कात्री ज्या ह्या वस्तू आहे मित्रांनो, धारदार वस्तू बहुतेक स्वयंपाकघरामध्ये आढळतात मित्रांनो, आपण ठेवतो। म्हणून हे बघा, वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टी कधी आपण उघड्या ठेवू नये मित्रांनो। ह्या वस्तूंना आपण झाकून ठेवावे, किंवा आपण झाकून ठेवावे, त्या उघड्या ह्या वस्तू ठेवू नये
मित्रांनो. यामुळे आपल्या वस्तूच्या नेहमी सुरक्षा असते, त्या वस्तूंची नेहमी सुरक्षित त्या वस्तू असतात, झाकण ठेवू नये झाकून ठेवावे, त्यामुळे शुभ परिणाम होतील, अशुभ परिणाम आपल्या घरावरती होणार नाही. जर आपण ह्या वस्तू उघड्या ठेवल्या तर यामुळे कुटुंबाचा खर्चसुद्धा वाढू शकतो बघा मित्र. आपल्याला जो खर्च आहे तो सुद्धा वाढू शकतो आणि आपले भांडणाचे लक्षण आहे मित्रांनो ते सुद्धा आपल्या घरामध्ये वाढू शकतात. आणि चौथी जी आहे बघा मित्रांनो, दुसरी जी आहे वस्तू, हे बघा रिकाम्या पेट्या. वास्तुशास्त्रानुसार रिकामे बॉक्स घरात ठेवले जातात. कोणत्याही रिकाम्या पेट्या, रिकामे बॉक्स मित्रांनो ताबडतोब घरातून बाहेर काढून टाका. जर असतील तर म्हटले जाते की मित्रांनो स्वयंपाकघरामध्ये रिकामे डबे, रिकामे भांडे सुद्धा ठेवू नये मित्रांनो. रिकामे बॉक्स, रिकाम्या पेट्या, रिकामे डबे जर आपण घरामध्ये ठेवले तर यामुळे घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते आणि आपल्या गरिबी वाढू शकते बघा मित्रांनो. रिकामे जर डबे आपण घरामध्ये किचनमध्ये जर ठेवले तर आपल्याला गरिबी वाढू शकते, परत आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते बघा मित्रांनो. वास्तुशास्त्रानुसार आपण मळलेले जे पीठ आहे हे बघा मित्रांनो, आपण जे जास्तीचे पीठ जे मळलेले आहे स्वयंपाकघरात कधीही ठेवू नये मित्रांनो. जास्त वेळपर्यंत जे मळलेले पीठ आहे ते सुद्धा कधीही ठेवू नये मित्रांनो. आपण जर हे मळलेले पीठ जर ठेवले तर आपले राहू आणि शनीचे वाईट प्रभाव आपल्याला भोगावे लागू शकतात बघा मित्रांनो. यामुळे नकारात्मकताही वाढते मित्रांनो. आणि आपल्या घरामध्ये आपण जर या वस्तू पीठ जास्त वेळपर्यंत मळलेले जर ठेवले, आपल्या घरामध्ये मारामाऱ्या सुद्धा होऊ शकतात बघा मित्रांनो. आपल्या घरातील सदस्यांमध्ये वादावाद होऊ शकते, भांडणं होऊ शकतात, घरामध्ये मारामाऱ्या सुद्धा होऊ शकतात मित्रांनो. म्हणून हे मळलेले पीठ ठेवू नका मित्रांनो. रिकाम्या पेट्या, बॉक्स तर रिकाम्या ठेवू नका. यामुळे घरामध्ये रिकामे डब्बेही जरी आपण घरामध्ये रिकामे ठेवले तर गरिबी होऊ शकते बघा मित्रांनो. आणि किचनमध्ये आपले तणाक्ष आणि टोकदार ज्या वस्तू आहे मित्रांनो, कात्री, ह्या सुद्धा घरामध्ये ठेवू नका. यामुळे विपरीत परिणाम आपल्या घरातील सदस्यांवर होऊ शकतात. तुटलेले भांडे सुद्धा ठेवू नये मित्रांनो. शिळे अन्न तर अजिबात ठेवू नये मित्रांनो. हे बघा, ह्या 5 वस्तू आपण घरामध्ये ठेवू नका. आपल्या घरामध्ये ह्या ज्या वस्तू आहे मित्रांनो जर आपण घरामध्ये ठेवल्या तर गरिबीचे कारण बनू शकतात. आपले घर गरीब होऊ शकतं, म्हणजे घरातील सदस्यांना गरिबी येऊ शकते मित्रांनो. आणि हीच छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.